हे बघा, कालपर्यंत एकदम व्यवस्थित सर्व काही चालू होतं मित्रांनो. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ आमचे बघतच राहतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही हसत खेळत सगळ्या गोष्टी म्हणजे घरामध्ये चालूच असतं आमचं. तर तुम्ही ते जेवणाचे वगैरे सगळे व्हिडिओ बघता. आणि आज बघा गायत्रीला म्हणजे एकदम तिची पूर्ण बीपी लो झाली होती आणि पूर्ण म्हणजे पूर्ण अशक्तपणा येऊन गेला होता. डायरेक्ट जमिनीवरती पडून गेली होती ती. नशीब ते ताई वगैरे ते सर्व धावत आले. त्यांना गायत्रीला तसंच खांद्यावरती टाकून इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मी पण तेव्हा जॉबलाच होतो. तसाच फोन केला मला आणि मी आलो आता. ते बघा तिची हालत काय झालेली आहे. चला मित्रांनो, आता म्हणजे असा प्रॉब्लेम झाला. तर काल आम्ही म्हणजे गायत्रीला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. तर काल तिला ॲडमिट केलं. सकाळी 10 वाजता ॲडमिट केलं. हे बघा सलाईन वगैरे लावलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवून देतो. तिला ते ॲडमिट वगैरे केलं होतं. कारण की मी पण काल ऑफिसमध्ये गेलो होतो. म्हणजे काल एकदम किती 10 वाजता गेले होते ना तू? 10 वाजता. तर आम्ही किती म्हणजे सकाळी तिने मस्त गायत्रीने टिफिन वगैरे सगळं काही बनवून दिलं. मी ऑफिसला गेलो होतो आणि मला अचानक 10 वाजता फोन आला. गायत्रीचाच फोन आला की तुम्ही घरी येऊन जा आणि मला चक्कर आणि डोकं वगैरे दुखतंय. मी घरी येईपर्यंत मित्रांनो बहीण वगैरे सर्वजण आले होते. मग नंतर गायत्रीला म्हणजे चालायला काही जाऊ नव्हती. तिला असं उचलून डायरेक्ट मग इथून त्या सीडीवरनं म्हणजे उतरायला पण नव्हतं होतं. तिला कसं तरी पकडलं. तिला डॉक्टरकडे ॲडमिट केलं मग तिला काल. तर कालची एकदम हालत पूर्ण खराब होती मित्रांनो. आता त्यांना थोडासा नाश्ता करून घे ना गायत्री. गोळ्या घ्यायच्यात ना तुला? गोळ्या घ्यायच्या थोडाफार खाऊन घ्या ना. हा, तेच सांग तर मम्मीला औषधी घ्यायचे आहेत म्हणा. हा, डॉक्टरने गोळ्या सांगितल्यात ना द्यायला. मग बघ ना, मम्मी ऐकतच नाही मध्ये गोळ्या ते काय खातच नाहीये. हा, पोहे बी नाही खाते ना. थोडंफार खाऊन घे गायत्री. कारण की ते बघ अजून पण सलाईनचा ते हात आहेच. ते पट्टे वगैरे लावले म्हणजे ते ॲडमिट करायला सांगत होते ते. मग त्यांनी ते ब्लड टेस्ट वगैरे सर्व काही केलं. ते त्याच्यानंतर सांगितलं की म्हणजे ब्लड टेस्ट रिपोर्ट आला. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की नको म्हणे ॲडमिट करायची तर काय आवश्यकता नाही आहे. तर तुम्ही नंतर चेकअपसाठी येऊ शकतात. म्हटलं ठीक आहे. मग ते रिपोर्ट वगैरे ते ब्लड टेस्ट वगैरे सगळं मग केलं त्यांनी. त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण क्लिअर आहे मित्रांनो. तसं काहीच नाही आहे. असं घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. तर रात्रभर मोठ्या बहिणीकडे झोपली होती गायत्री, त्रिशू वगैरे. तर आता सकाळी आणला. आता हे पोहे वगैरे चहा वगैरे बनवले आता. हा त्रिशू काय आता बॅडमिंटन? तू नाश्ता नाही करत? हा, फक्त पोहेच खायला सांगितलंय? अच्छा चालेल, मग तू पोहे खाऊन घे. हा, चल मग पोहे खाऊन घे तू. चल गायत्री, दुपारी काय खाणार तू? ताई आणणार आहे का डाळ खिचडी वगैरे बनवून? झोप येते तुला? हा चालेल, मग थांब पहिले ते थोडंसं खाऊन घे आणि एक गोळी घेऊन घे. ते बिना औषधी नाही घेणार तर कसं काय बरी होशील? ते सकाळचे एक थोडंसं नाश्ता करून घे ना. एक पोहे खाऊन घे. हे पोहे ठेवलंय, ती एक घास सुद्धा पोहे खात नाहीये ती. तिला सांगतोय तरी ऍसिडिटी होते. मग मॅगी बनवून देऊ का? चहा बिस्किट? हा त्रिशू, तू भरवते? नाही ना, पण मम्मी खात नाहीये ना. तू भरवते? हा भरव मग. तू खाशील तू? तेव्हा नाही म्हणते मम्मी. मॅगी मॅगी पण नाही म्हणते ना मम्मी. अरे तुझ्याकडे पैसे नाही आहेत. मॅगी आहे घरामध्ये पण मम्मी खात नाहीये. मम्मी सांगते मला ऍसिडिटी होते म्हणे. त्याच्यासाठी मम्मीने फक्त चहा आणि बिस्किट देऊन देऊ? चाय टोस्ट खाल्लं ना तू? चाय बिस्किट खाल्लं ना आता? तेव्हा चाय बिस्किट वगैरे खाल्लं आता. ठीक आहे चालेल मित्रांनो. चला बाय बाय. त्याच्यासाठी आपले व्हिडिओ पण येत नव्हते मित्रांनो. हो चालेल, चला बाय बाय. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.